नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र श्रीधर. आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर शेतकरी म्हणत होते की दादा कपाशीला 5वी फवारणी कोणती करावी त्याबद्दल आणि बोंड सड होत आहेत त्याबद्दल कोणती फवारणी करावी याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. त्याबद्दल मी तुम्हाला आज 5वी फवारणी करत असताना बोंड सड होऊ नये यासाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात पावसाची उघडझाप झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या कपाशीवरती मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांचा अटॅक झालेला आहे आणि तो अटॅक पण त्या फवारणीमधून रोखता यावा यासाठी पण ते औषधं मी सांगणार आहे. मित्रांनो, जवळपास तुम्हाला मी सांगतो, आपण एकंदरीत चौथी जर फवारणी कोणती केली नसेल तर चौथी फवारणी कोणती करावी त्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन पाहावा. मित्रांनो, तुम्हाला एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आज कपाशीला आपल्या जवळपास 100 दिवस कंप्लीट झालेले आहेत. ते 100 दिवस कंप्लीट झाल्यानंतर एक 5वी फवारणी कपाशीला बोंड आल्यानंतर एक घेणे आवश्यक असते, जेणेकरून आपल्या बोंडाचे सड होणे व आपले बोंड व्यवस्थितशीर जास्त प्रमाणे मोठे झाले पाहिजे, त्यासाठी घेणे आवश्यक असते. मित्रांनो, 5वी फवारणी घेत असताना आपण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो, आपल्या कपाशीवरती थ्रिप्स आणि मावा आणि तुडतुड्याचा जास्त प्रमाणात जर हे झाला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मी औषध सांगतो. आपल्या पांढऱ्या माशीसाठी केवळ आणि केवळ आशाटमा प्राईड 20% आपण घेऊ शकता, जेणेकरून आशाटमा प्राईडमुळे आपल्या कपाशीवरती पांढरी माशी कोणतीही असू द्या आपण 100% घेणार. आशाटमा प्राईडचं प्रमाण घेत असताना मित्रांनो 25 ते 20 ग्रॅम घेऊ शकता, जेणेकरून 15 लिटर पाण्याला. व तसेच मित्रांनो, आपल्या कपाशीवरती जर जास्त प्रमाणात मावा वगैरे असेल तर तुम्हाला सांगतो मी, आणि बोंडसड जास्त शेतकऱ्याचे तर म्हणणे होते की आम्हाला बोंडसड होत आहे त्याबद्दल सांगा. मित्रांनो, आपल्या बोंडसड होऊ नये म्हणून एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घेणे आवश्यक असते. त्या बुरशीनाशक घेत असताना बुरशीनाशकामध्ये आपण भरपूर बुरशीनाशक आतापर्यंत आपण वापरलेले आहेत, पण आपण बुरशीनाशक घेत असताना एक कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक बुरशीनाशक घेणे आवश्यक असते, जेणेकरून आपल्या कपाशीवरती बोंडसड होणार नाही. मित्रांनो, बुरशीनाशक घेत असताना ब्ल्यू कॉपर हे बुरशीनाशक घेणे आवश्यक असते. ब्ल्यू कॉपरने एवढंच होते की आपल्या कपाशीवरल्या बोंडावर कॉन्टॅक्ट जे फंगीसाईड असतात ना, त्यांना पूर्ण नायनाट होतो आणि आपले बोंडामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ देत नाही आणि बोंडसड होऊ देत नाही. त्यामुळे ब्ल्यू कॉपर घेत असताना जवळपास त्याचे प्रमाण आपल्याला मी तुम्हाला सांगतो 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला आपण ब्ल्यू कॉपर घेऊ शकता. वरती आळीचा थोडाफार प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्या शेतकऱ्यांसाठी मी सांगतो आळीचा एकदम रामबाण उपाय 2 मी कॉम्बिनेशन बनलेले आहे. मित्रांनो, ॲसिफेट, टाटा कंपनीचं ॲसिफेट भेटते, ते ॲसिफेट जवळपास 75% SP चं ॲसिफेट घ्यायचं आणि त्यामध्ये आपण इमिडोक्लोप्राइड जर आपण मिसळून जर घेतलं तर आपल्या कपाशीवरती जवळपास आळ्याचा पूर्ण प्रादुर्भाव नायनाट होतो. 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला ॲसिफेट घेऊ शकता. व तसेच इमिडोक्लोप्राइड हे पण आपण 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला घेऊ शकता. व तसेच आपण जर आपल्या कपाशीवरती जास्त प्रमाणात थ्रिप्स आणि मावाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यामध्ये आपण फेप्रोनिल 5% SCचा आपण जवळपास त्याच्यामध्ये घेऊ शकतात आणि त्याचं प्रमाण घेत असताना 20 ml प्रति 15 लिटर पाण्याला आपण घेऊ शकता. व तसेच काही शेतकऱ्याचे म्हणणं होते की दादा आम्हाला हे अशा प्रकारे एकंदरीत आम्हाला सोयाबीनला लास्टची फवारणी करायची होती आणि भरपूर शेतकऱ्याचे आपल्या सध्या महाराष्ट्रात करप्या रोग आलेला आहे सोयाबीनवरती. करप्या रोगाचं नियोजन करत असताना काय करावं लागेल त्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे, तो व्हिडिओ जाऊन पाहावा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन. आणि भरपूर शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की मी एक सोलारचा व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती, सोलारची पूर्णतः माहिती द्या. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये जवळपास 25 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो मी जवळपास 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण टोटली माहिती दिलेली आहे. तरी मला डबल प्रश्न विचारतात शेतकरी. मी त्यांना न कंटाळा करता पण व्हिडिओ न अर्ध्या वाटच पाहून डबल प्रश्न विचारतात, तरी ते पूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. अशा एकंदरीत 5वी फवारणी ही होती. एकतर आपल्या कपाशीवरती थ्रिप्स कंट्रोल करता येईल, एकतर मावा कंट्रोल करता येईल, पांढरी माशी कंट्रोल करता येईल आणि जवळपास आपल्या बोंडसड सध्या होत आहे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात, त्याचं पण कंट्रोल करता येईल. अशा प्रकारे एकंदरीत ही फवारणी होती आणि आळी पण कंट्रोल करता येईल. अशा प्रकारे एकंदरीत फवारणी होती 5वी. आणि मित्रांना काय सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो, जवळपास फवारणी तुरीला जास्त प्रमाणात मर होत आहे, त्याच्यावर उपाययोजना कोणती करावी त्याबद्दल मी आपल्या चॅनलवरती टाकलेलीच आहे. मित्रांनो, मी जे आपल्या चॅनलवरती उपाययोजना टाकलेली आहे एकंदरीत मी माझ्या स्वतःच्या कापसामध्ये एकंदरीत पाहू शकता. आपण ते तुरीला आपण पूर्ण नियोजन केलेलं आहे, तर एकंदरीत अशी तूर आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. अशी एकंदरीत एकही मर न होता एकंदरीत अशी तूर आहे आपली, एकंदरीत आपण तुम्ही पाहू शकता.
त्यामुळे आपल्या प्रकारे जर आपल्या याच्यातून जर नियोजन केलं असेल तर 100% आपल्या उत्पन्नात वाढ होणारच आहे. तरी मी तुम्हाला बार सांगत आहे शेतकऱ्याला, तुम्ही माझ्या नियोजनाखालील शेती करा. आणि माझ्या नियोजनाखालील जरी करणं गेलं तरी थोडंफार तुम्ही एक प्रयोग, एका फवारणीच्या माध्यमातून एक बार पैसे गेले तर गेले, प्रयोग करून बघा. 100% जर आपल्याला रिझल्ट वाटला तरच तुम्ही मला फॉलो करू शकता आणि आपल्या ह्या पद्धतीनं आपल्या शेती करू शकता. मित्रांनो, जवळपास भरपूर शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्त प्रमाणात आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि कोणा शेतकऱ्याचे काही प्रश्न असेल तर कृपया कॉमेंट करायला विसरू नका. आणि जेणेकरून आपल्याला कॉमेंट केल्यानंतर मला त्या प्रश्नाचे उत्तर देता येईल. मित्रांनो, चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.